नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्शन न्यूज। सुरुवातीलाच पाहूया अपहरणाच्या थरारक प्रसंगाची बातमी। आज दिनांक 7/6/2025 रोजी दुपारी 4:15 वाजता स्थानिक गुन्हे शाखा बीड येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांनी दिंद्रुड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव ढाकणे यांना माहिती दिली की जवळा बाजार तालुका औंढा नागनाथ येथून एका इसमाचे अपहरण करण्यात आले असून त्यास काही इसमांनी इर्टिगा कार क्रमांक MH44 AE 1191 मध्ये टाकून घेऊन आले असून त्यांचे लोकेशन पात्रूड तालुका माजलगाव येथे आले आहे। त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी तात्काळ पोलीस स्टेशन दिंद्रुड येथील पोलीस शिपाई साळुंके, गायकवाड आणि बनसोडे यांना तेलगाव येथे पाठवून नमूद वर्णनाच्या कारचा शोध घेण्याचे सांगितले असता पोलीस पथकाने दुपारी 2:15च्या सुमारास तेलगाव येथे स्थानिक नागरिकांच्या मदतीने नमूद कार थांबवून अपहरण झालेला इसम बळीराम लिंबाजी सावंत तसेच अपहरण करणारे नामदेव माणिक घोळवे राहणार आंबेवडगाव तालुका धारूर, श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे राहणार धार रोड परभणी, हल्ली मुक्काम जवळा बाजार तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली, बाबूराव गोविंदराव बडे राहणार कासारी तालुका धारूर यांना त्यांच्याकडील वाहन क्रमांक MH44 AE 1191 ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन दिंद्रुड येथे आणले। चौकशीनंतर समजले की पैशाच्या व्यवहारातून यातील आरोपी श्रीमती नागराबाई सुदाम तोंडे हिने तिच्या साथीदारांच्या मदतीने बळीराम लिंबाजी सावंत यांचे अपहरण केले होते। अपहरण झालेल्या व्यक्तीस अपहरणकर्त्यांनी मारहाण केल्याने त्रास होत असल्याचे सांगितल्यामुळे बळीराम लिंबाजी सावंत यांच्यावर सरकारी दवाखाना येथे औषधोपचार करण्यात आले। आरोपी व पीडित इसम यांची माहिती पोलीस उपनिरीक्षक महादेव जिवारे पोलीस स्टेशन औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली यांना देण्यात आली। औंढा नागनाथ येथील तपास पथक दिंद्रुड येथे आल्यानंतर पीडित व्यक्ती, आरोपी व गुन्ह्यात वापरलेली कार त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, पोलीस शिपाई साळुंके, गायकवाड, बनसोडे यांनी मिळून केली।